आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका दिवसाचा दौरा आटपून मुंबईकडे रवाना झाले। अचानक दरेगावातून मुंबईला आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले। साताऱ्यातील तापोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची एकनाथ शिंदेंनी पाहणी केली। यावेळी त्यांनी रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा, औषधांचा साठा आणि आरोग्य केंद्रातील विविध विभागांची माहिती घेतली। सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या नावावरून नवाबाद पेटलाय। शिवरत्न नाव पूर्ववत करा, अन्यथा अटल बिहारी यांच्या नावाला काळू फासू। जयकुमार गोरेंनी मोहिते पाटील कुटुंबाला लक्ष्य करण्यासाठी नाव बदलल्याचा आरोप केला जातोय। नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात 10 रुग्णवाहिका उपलब्ध असूनही रुग्णांचे हाल होत आहेत। अपघातग्रस्त रुग्णाला तात्काळ उपचाराची गरज असूनही रुग्णवाहिकेचा चालक उपस्थित नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। मंत्री चिरवळांकडून आदिवासी संस्कृती वनरंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। 8 तारखेला शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। नवी मुंबई पालिका रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्यानं मनसे आक्रमक झाली आहे। वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात मनसेनं आंदोलन केलं। पगार आणि वाढीव भत्ता देण्याचे कंत्राटदारांना लेखी आश्वासन दिल्यावर मनसेनं आंदोलन मागे घेतलं। अभिजित दिपकेचा जंतर मंतरवर आंदोलनात सामील असलेल्या तरुणांनी दिपकेच्या घरासमोर उपोषण केलं। आम्हाला विश्वासात न घेता दिपके आपल्या मित्रांना बैठकीला बोलवत असल्याचा तरुणांनी आरोप केला। जनतेच्या रुग्णांच्या हितासाठी आणि आयुष डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी आयुष जनता पार्टीची स्थापना करण्यात आली। समाजसेवक आणि सुलभ आरोग्य सेवेला प्राधान्य देत लवकरच पक्षाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करणार असल्याचं डॉक्टर असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉक्टर योगेश भालेराव यांनी सांगितलं। नाशिकमध्ये जेन्सींनी राज ठाकरेंची भेट घेतली। खासगी कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंशी स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षांबाबत संवाद साधला। डोंबिवलीत रिक्षा चालकांच्या मुजोरी विरोधात प्रवाशांनी ठिय्या आंदोलन केलं। केळकर रोड रिक्षा थांब्यावरून मुजोरी रिक्षा चालकांच्या विरोधात संतप्त प्रवाशांनी घोषणा दिल्या। पुणे शहरात महिलांसाठी महाआरोग्य अभियान सुरू करण्यात येतं। यामध्ये सातत्यानं महिलांची तपासणी केली जाईल। महापौर मंजुषा नागपुरे यांनी ही माहिती दिली। पुण्यातील हडपसरमध्ये उघड्या चेंबरमध्ये पडून वृद्ध महिला जखमी झाली आहे। याच ठिकाणी यापूर्वी रिक्षाही उघड्या चेंबरमध्ये अडकली होती। आणखी किती पुणेकरांचा बळी गेल्यानंतर पालिका जागी होणार असा संतप्त सवाल नाना भानगिरे यांनी उपस्थित केला आहे। डॉक्टरांनी संप मागे घेण्याचे उच्च न्यायालयानं निर्देश दिले। न्यायालयाच्या निर्देशानंतर IMA आणि MARD यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली। मात्र संप जरी मागे घेत असलो तरी माढ मागण्यांवर ठाम आहे। दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं गोविंदांना एक मोठी भेट दिली। अपघातात मृत्यू झाल्यास किंवा गंभीर जखमी झाल्यास गोविंदाला 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं जाईल। भिवंडीतील कोहिनूर दुर्घटनेनंतर अखेर पालिकेनं कारवाई सुरू केली आहे। पोलीस बंदोबस्तात कोहिनूर अपार्टमेंटच्या B विंगचं बांधकाम सुरू करण्यात आलं। यापूर्वी 2दा नागरिकांच्या विरोधामुळे ही कारवाई स्थगित करण्यात आली होती। बीडच्या माजलगाव शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आले। छत्रपती संभाजी महाराज चौक ते मौलाना आझाद चौक तसेच बायपास मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याला विशेष पॅकेज जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभाठाणं आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे 32,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्यानं विशेष पॅकेजची ठाकरे सेनेनं मागणी केली। सुनेत्रा पवारांबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादीनं निषेध व्यक्त केला। हर्षवर्धन सपकाळांनी सुनेत्रा पवारांची माफी मागावी अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली।